नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये अखेर आता भैरवीचे भयानक भूतकाळातील सत्याचे भांडे फुटून दुसऱ्यांदा आता सावलीने सांगितल्यानंतर आता जगन्नाथ पुन्हा आता डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरची धोधो धुलाई करत डॉक्टरला कसा आता डॉक्टरचं पोस्टमार्टम करून सत्य बाहेर काढतो. आणि हॉस्पिटलमध्ये आणलेली सानिका जिवंत असताना आता त्यावेळेस काय घडलं आणि सानिका जिवंत असताना आता तिलोत्तमासोबत तिलोत्तमाने आपल्याला काय करायचं सांगितलं तर भैरवीने काय केलं आणि भैरवी सानिकाला हॉस्पिटलमधून कशी घेऊन गेली, सानिका जिवंत असल्याचे सत्य आता डॉक्टर हे आता जगन्नाथ समोर कसे आणतात आणि सानिका जिवंत असताना आता भैरवीने सानिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन सानिका मेलेली कसे घोषित करायला लावलं हे देखील आता डॉक्टर जगन्नाथ समोर आणताच आता तिसरा मोठा भयानक धक्का बसून रागाच्या रुद्रावताराने पेटलेला जगन्नाथ आता भैरवीच्या झिंज्या धरून भैरवीची कशी खलबत्त्यात कुटून चटणी करतो आणि भैरवीकडून आता जिवंत सानिकाचे सत्य आता जगन्नाथ आणि सावली कसे समोर आणतात. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता सुरुवातीला सावलीने डॉक्टरचा नंबर मिळवता क्षणी सावली तो नंबर आता जगन्नाथला देते आणि जगन्नाथ आता त्या डॉक्टरला पकडून आता जगन्नाथने त्या डॉक्टरला मरणाची भीती दाखवलेली असते. आणि आता मात्र पण ज्या वेळेस सावलीने नंबर मिळवलेला असतो त्याच वेळेस आता डॉक्टरला ते कळून डॉक्टरने भैरवीला सांगितलेलं असतं. आणि आता पुढे काय घडणार याची आता भैरवीला कल्पना येऊन भैरवीने डॉक्टरला म्हटलेलं असतं की आता जर तुझ्याकडे तुला धमकवायला तो जगन्नाथ जर आला तर त्याला काय सांगायचं ते हे आता भैरवी डॉक्टरला सांगते. आणि आता नेमकं तेच घडलेलं असतं. आणि जेव्हा जगन्नाथ डॉक्टरची भेट घेतो आणि त्याला मरणाची भीती दाखवतो त्याच वेळेस आता सानिका ही जिवंत होती आणि सानिकाला काहीतरी सांगायचं होतं. आणि त्याच वेळेस आता चंद्रकांतराव कसे मध्ये आले आणि हे सगळं आता डॉक्टर हा चंद्रकांत रावांवर ढकलतो. आणि ज्या वेळेस आता चंद्रकांतने शेवटच्या क्षणी आपल्या मुलीची भेटही होऊ दिली नाही आणि आपल्या मुलीला काय बोलायचं होतं हे आपल्यापासून लपून ठेवलं हे लक्षात आलेला जगन्नाथ आता चंद्रकांतच्या कानाखाली देखील त्याने मारलेली असते. पण त्यानंतर मात्र सावली पुन्हा जगन्नाथची भेट घेऊन हे सगळं खोटं असल्याचे जगन्नाथला सांगते. आणि जगन्नाथला म्हणजे यामध्ये फक्त अर्धसत्य खरं आहे आणि बाकीचं अर्धसत्य डॉक्टरांनी तुम्हाला खोटं सांगितलंय. आता मात्र जगन्नाथचा या गोष्टीवर विश्वास नसतो. सावली म्हणते, हे बघा, माझा ना चंद्रकांत बाबांवरती पूर्ण विश्वास आहे. जर बाबांना यामधील सत्य माहीत असतं तर भैरवी माईला बाबांनी जाण्यासाठी विरोध केलाच नसता. आणि आता जगन्नाथ म्हणतो की हे बघ सावली, मला हे खरं वाटत नाही. सावली म्हणते की मी तुम्हाला खरं वाटो अगर न वाटो, पण काही जरी झालं तरी मी सत्य समोर आणणारच. आता असं म्हटल्यावरती लगेच सावली ही तेथून निघून जाते. आता सावलीने मात्र सत्य शोधण्यासाठी आता जीवाचं रान करायचं ठरवलेलं असतं. आणि आता इकडे भैरवीने दुसरा डाव खेळलेला असतो. जर आपण या घरात आपल्या विश्वासू बाईला कामासाठी घेऊन आलो तर कदाचित मेंढळ्यांच्या घरात आपल्याला फूट पाडता येईल आणि त्या बाईकडून आपल्याला सगळ्यांमध्ये खूप काही करता येईल. आता भैरवीचं मेन टार्गेट सावली आणि अमृता असते. आता इकडे जगन्नाथ बिथरलेला असतो. सावलीने सांगता क्षणी जगन्नाथ विचार करतो की नाही, नक्कीच या भैरवीने आपल्याला गुंडाळलंय आणि त्या डॉक्टरला आपल्याशी खोटं बोलायला लावलं, म्हणजे आपल्याला त्या डॉक्टरांनी अर्धच सत्य सांगितलं आणि भैरवीमुळे अर्ध सत्य आता लपून ठेवलंय. पुन्हा आता त्या डॉक्टरला आता असा काही चोप देतो ना असा विचार करून डॉक्टरला पुन्हा आता जगन्नाथ गाठतो. आता त्या माणसाकडून डॉक्टरला घेऊन येताच आता जगन्नाथ सणासण त्या डॉक्टरच्या कानाखाली मारतो. त्या डॉक्टरला
टेबलवरती पाडून जगन्नाथ म्हणतो की तुला काय वाटलं की तू त्या भैरवीच्या सांगण्यावरून मला खोटं सांगशील आणि मी तुझं ऐकेल. लगेच आता जगन्नाथ म्हणतो की डॉक्टर तू जे सांगितलं ते फक्त अर्धं सत्य आहे, अर्धं सत्य तू खोटं सांगितलंय, बरोबर ना. असे म्हणत आता जगन्नाथने डॉक्टरची खलबत्त्यात कुठून चांगलीच चटणी केलेली असते. धोधो धुलाई करून आता डॉक्टरला मोठा धक्का बसतो आणि पोपटासारखे आता भडाभडा डॉक्टर सत्य बाहेर काढतो. डॉक्टर म्हणतो की सांगतो जगन्नाथजी मला मारू नका. जगन्नाथ म्हणतो की मारू नका, आता तुला आता यमाचा दरवाजा मी दाखवलाच म्हणून समज आणि ही तुझी शेवटची फक्त 5 मिनिटे उरलीत. 5 मिनिटात जर एकही शब्द खोटं न बोलता तू सरळ 5 मिनिटात सगळं काही खरं सांगितलं तरच तुझा श्वास या पृथ्वीवरती राहू शकतो, अन्यथा तुझा श्वास बंद होऊन तू ढगात गेलेला असेल 5 मिनिटानंतर. तर आता डॉक्टरला दिवसा यमाचा दरवाजा जगन्नाथने दाखवता क्षणी डॉक्टर म्हणतो की जगन्नाथजी नका मला मारू नका. ओ अहो इकडे आड तिकडे विहीर, माझी गंमत झाली. त्या भैरवीने मला हे सगळं करायला सांगितलं आणि जर मी असं केलं नाही तर माझं करिअर संपून जाईल आणि तू जे काही केलं ते सगळं उघड करील. यामुळे मला हे सगळं करावं लागत आहे असे डॉक्टर सांगतो. जगन्नाथ म्हणतो की हे बघ तू डॉक्टर साखरे, मी तुला सांगतो, तू कशासाठी घाबरतो, तुला कशासाठी हे करावं लागत आहे मला माहिती नाही, पण मी तुला एक गोष्ट नक्की सांगतो. आता जर तू सत्य 1 मिनिटातच सांगितलं नाही तर तुझं काय करिअर बरबाद होईल हे सगळं बाजूला राहील, तू ढगात गेलेला असेल. सांग असे म्हणत सनकन जगन्नाथ पुन्हा डॉक्टर साखरेच्या कानाखाली मारतो. आता डॉक्टर साखरे म्हणतो की हे बघा, ज्या वेळेस माझ्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या मुलीला म्हणजे सानिकाला आणलं गेलं होतं त्यावेळेस सानिका जळालेल्या अवस्थेत होती. तिच्या चेहऱ्यावरती इकडे तिकडे सगळं काही सर्वत्र भाजलेलं होतं. त्यानंतर मग मी सानिकावरती ट्रीटमेंट सुरू केली. 2 दिवस सानिका एकदमच व्यवस्थित रिकवर होत होती. त्यानंतर मात्र सानिकाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, पण त्यावेळेस तुम्ही नेमकं योगायोगाने हॉस्पिटलमध्ये नव्हते. सानिका ही आता नर्सला तुमच्याशी बोलायचे असे सांगताच नर्स ही चंद्रकांतरावांकडे गेली, कारण नर्सला वाटलं होतं की तुम्हीच तिचे वडील आहेत म्हणून. पण त्याच वेळेस आता तिलोत्तमा मेहेंदळे या माझ्याकडे आल्या आणि तुम्ही सानिकाला डेट घोषित करा असं सांगण्यासाठी मला सांगितलं आणि त्यासाठी मला भरपूर पैसे दिले. आणि हेच भैरवीने आमचं सत्य ऐकल्या क्षणी इकडे भैरवीने दुसरा डाव खेळला आणि भैरवी माझ्याकडे आली आणि म्हणे की डॉक्टर आता मी सांगते ते करायचं. आणि असे म्हणत आता भैरवीने सानिकाला तिथून घेऊन गेलं आणि सानिकाची डेट झाली असे म्हणत दुसरी डेड बॉडी दाखवली गेली आणि तीच सानिका आहे असं तुम्हाला सांगितलं. पण सानिकाला ज्यावेळेस घेऊन गेले त्यावेळेस आता सानिका जिवंत होती हे सत्य डॉक्टर जगन्नाथला सांगताच आता सगळ्यात मोठा सत्याचा बॉम्ब फुटलेला असतो आणि सानिका जिवंत आहे हे सत्य जगन्नाथ समोर आलेलं असतं. जिवंत सानिकाला भैरवी तेथून घेऊन गेली आणि आपली मुलगी मेली नाही तर ती जिवंत आहे आणि भैरवीने तिला घेऊन गेले आणि ती भैरवीकडे असल्याचे सत्य जगन्नाथ समोर येताच आता रागाच्या रुद्रावताराने लाल बुंद होऊन आता डोळ्यात आता अग्नी भडकत जगन्नाथ हा भैरवीकडे येतो आणि मेंदळ्यांच्या घरी असलेल्या भैरवीची आता झिंजा पकडून जगन्नाथ आता सानिका जिवंत होती आणि जिवंत सानिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन तू काय केले आणि माझी मुलगी कुठे आहे भैरवी असे ज्या वेळेस आता जगन्नाथ भैरवीला बोलतो त्याच वेळेस आता भैरवीच्या पायाखालची जमीन सरकते आणि जगन्नाथने आता अखेर आपले बिंग फोडले आणि सानिका जिवंत असल्याचे सत्य या जगन्नाथला कोणी सांगितलं हे आता भैरवीच्या डोळ्यासमोर येते. जगन्नाथ म्हणतो भैरवी आता तू मेली समज, जर मला माझ्या मुलीचा तपास सांगितला नाही आणि ती कुठे आहे हे जर तू सांगितलं नाही तर मी तुला सोडणार नाही भैरवी. तर आता ते ऐकून आता भैरवीला देखील धक्का बसतो आणि आता इकडे हा जगन्नाथ काय बोलू राहिला यामुळे तिलोत्तमाला देखील धक्का बसलेला असतो, कारण तिलोत्तमाचे सुद्धा सत्य आता जगन्नाथ समोर आलेले असते. आणि रागाने जगन्नाथ तिलोत्तमाकडे बघत म्हणतो की तिलोत्तमा बाई, आजपर्यंत मी तुला जे समजत होतो ना तू हाय स्वाभिमानी आहे, पण
तुझे हे रूप आजपर्यंत मी बघितलेलं नव्हतं. नीलबरोबर सानिकाचं लग्न ठरलं होतं आणि सानिका तुला सून हवी हे नको होतं म्हणून तू माझ्या सानिकाला मारण्याचा डाव रचला आणि त्यासाठी तू डॉक्टरला पैसे दिले आणि या भैरवीने माझ्या सानिकाला हॉस्पिटलमधून पळवले. हे सत्य आता जगन्नाथ समोर येऊन जगन्नाथ आता भैरवीकडून जिवंत सानिकाचे सत्य कसे वदवतो आणि सानिका पुन्हा आता कशी आता भैरवीने सुखरूप ठेवून कशी बाहेर येते आणि सानिका जिवंत असल्याचे सत्य ज्यावेळेस आता जगन्नाथला समजते, सानिकाला आता जगन्नाथ भैरवीकडून कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.